राहुल सुदाम गाडेकर वय वर्ष 36 वर्ष हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यामधील रहिवासी. त्याच्या गावी आई वडील भाऊ भाऊजा यांच्यासह राहत होता. राहुलचे शिक्षण बऱ्यापैकी झाले होते. नोकरीच्या शोधात त्याने बऱ्याच ठिकाणी पत्रव्यवहार केला होता. त्याला चाकण येथील म्हाळुंगे MIDC मध्ये असलेल्या स्कोडा फॉक्सवॅगन इंडिया प्रा लिमिटेड नेगोजे या कंपनीत साधारणपणे 2011 साली नोकरी लागली. थोडे दिवस गेल्यावर त्याच्या नात्यांमधील एका उच्च शिक्षित मुलीचे स्थळ त्याला त्याच्या नातेवाईकांकडून सुचवण्यात आले. ते दोघेही उच्च शिक्षित असल्यामुळे विवाहाला तयार झाले. त्यामुळे त्यांचा विवाह हिंदू धर्म रीतिरिवाजाप्रमाणे पार पडला. पण राहुलच्या पत्नीला वाटत होते की मी एवढी शिकलेले आहे, मला ही नोकरी करायची आहे. मात्र राहुलचा या गोष्टीला विरोध असल्यामुळे साधारणपणे 2 महिन्यातच त्यांचा प्रपंचाचा गाडा तिथेच अडला. थोड्या दिवसातच राहुलची काडीमोड घेऊन ती तिच्या माहेरी गेली. असाच काही दिवसांचा कालावधी निघून गेला. थोडे दिवस राहुल एकटाच राहत होता. कंपनीमध्ये मेसचा डबा मागून तर कधी हॉटेलमध्ये जाऊन तो जेवण करायचा. राहुलचा आईवडिलांनी आपल्या काही पै पाहुण्यांच्या राहुलच्या लग्नाबाबत पुन्हा सांगितले. राहुलसाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली. राहुलचा लांबच्या नात्यामधील गणेश रामनाथ कदम, मुळगाव लहित खुर्द, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर यांची नगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यामध्ये एका खेडेगावामध्ये बहीण वंदना मोहन बारवेकर यांची एक सुप्रिया नावाची मुलगी होती. सुप्रियाने सायन्स शाखेचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांच्या नातेवाईक मंडळांनी राहुल व सुप्रिया यांची स्थळाची बैठक ठरवली. त्यावेळी त्या दोघांनी एकमेकांना पसंत केले. लग्न कुठे कसे करायचे ते ठरवण्यात आले. त्यावेळेस मध्यस्थ असणाऱ्या लोकांनी सांगितले, आमची एक अट आहे. सुप्रियाचे वडील मोहन बारवेकर हे मयत झाल्याने सुप्रियाची आई वंदना ही एकटीच येथे राहू शकत नाही. लग्नानंतर ती सुप्रियासोबतच राहील. दोन्हीकडच्या मंडळींनीही ते मान्य केले. सुप्रिया व राहुलचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला. थोड्या दिवसात राहुल हा सुप्रियाला घेऊन नऱ्हे आंबेगाव परिसरात घेतलेल्या फ्लॅटवर राहण्यास आला. राहुल कामाला गेल्यावर सुप्रियाला घरी करमत नसायचे, म्हणून तिने ही राहुलला विचारले, माझीही काहीतरी नोकरी करावी अशी इच्छा आहे. तुम्ही कामाला गेल्यावर घरामध्ये काही करमत नाही. याच कारणासाठी राहुलचा पहिला संसार मोडला होता. त्यामुळे तो सावध होता. त्याला हा संसार मोडू द्यायचा नव्हता. तसेच आजच्या जमान्यात अनेक बायका नोकरी करून स्वतःच्या पायावर उभ्या राहतात आणि संसाराला हातभार लावतात, हेही चांगलेच आहे. त्यामुळे आपल्या बायकोने नोकरी केली तर ती कामात राहील या विचाराने राहुलने संमती दर्शवली. मग राहुलने प्रयत्न करून तिला सिंहगड रोड जवळ असलेल्या नवले हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरीला लावले. ते दोघेही कामाला जाऊ लागल्याने दोघांचा पगार घरात येऊ लागला. घरामध्ये राहणाऱ्या हौसमौजेच्या वस्तू, TV, कपाट, फ्रीज, VCR अशा सगळ्या गोष्टी त्यांनी जमा केल्या. तसे दोघांना 2 दुचाकी घेतल्या. त्यानंतर 1 4चाकी घेतली. असाच काही दिवसांचा कालावधी निघून गेला. दरम्यान कोविडची परिस्थिती झाली होती. बऱ्याच ठिकाणी संचारबंदी सुरू झाली. शहरापासून खेड्यापर्यंत सारे काही ठप्प झाले. काही ठिकाणी गावबंदीही झाली होती. मोठमोठ्या कंपन्याही बंद झाल्या होत्या. याच दरम्यान सुप्रियाला कामावरून कमी करण्यात आले. मग राहुलने सुप्रियाला गावी ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे राहुलवर थोड्याफार प्रमाणात कर्जही वाढले होते. एके दिवशी राहुलने सुप्रियाला लागणारे साहित्य, स्कूटी आणि 4 व्हीलर गाडी घेऊन गावाला सोडले. अगस्ती हायस्कूलच्या बाजूला ITI ग्राउंड शेजारी अकोले येथे त्याने खोली घेतली. तिथे सुप्रिया, तिची आई वंदना मोहन बारवेकर आणि मुलगा स्वराज्य असे राहू लागले. राहुल हा आठवड्यातून 1 दिवस सुट्टीच्या दिवशी यायचा. 1 रात्र मुक्काम करायचा व दुसऱ्या दिवशी निघून जायचा. असे बरेच दिवस चालले होते. याच दरम्यान सुप्रिया राहुलला म्हणाली की माझं रक्त लघवी चेक करण्याचा कोर्स झालेला आहे, तर आपण रक्त व लघवी चेक करण्याची लॅब सुरू करूया. सुरुवातीला त्याचा विरोध होता, पण तिने जास्तच हट्ट केल्याने त्याचे काही चालले नाही. मग ते राहत असलेल्या ठिकाणापासून जवळजवळ 20 किलोमीटर अंतरावर निमगाव पागा या गावी सुप्रियाने एक शॉप भाड्याने घेतले. त्या ठिकाणी लॅब चालू केली. ती कधी दुचाकी तर कधी 4चाकी घेऊन या लॅबवर येत असायची. येथे चांगल्या प्रमाणात लॅब चालली होती. शेजारच्या गावामध्ये बरीच मंडळ येथे येत जात असायची. सुप्रियाचा स्वभाव मनमोकळा असल्याने ती सगळ्यांशी मनमोकळेपणाने बोलत होती. त्याचप्रमाणे लॅबमध्ये आलेल्या व्यक्तींचा नंबर देखील नोट करून ठेवत होती. अशाच एका दिवशी सुरेश मोठेभाऊ पाटोळे वय 32 हा मिलिटरी मॅन सुप्रियाच्या लॅबवर नियमित तपासणीसाठी आला होता. या दरम्यान या दोघांची चांगली ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले. सकाळ संध्याकाळ मोबाईलवर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, गुड नाईट, शुभरात्रीचे मेसेज सुरू झाले. मग ते हळूहळू मोबाईलवर चॅटिंग करू लागले.
मग त्या दोघांमध्ये जास्तीत जास्त जवळीक येऊ लागली. त्यांच्या ओळखीचे रूपांतर आता प्रेमात झाले. मग ते दोघेही विरह सहन करू शकत नव्हते. त्या दोघांनीही एक दिवशी निवांत ठिकाणी भेटण्याचे ठरवले. ते दोघे लॅबवरून एका दूरच्या ठिकाणी एका लॉजवर गेले. एकमेकांवर फिदा झालेले जोडपे एकांतात जे करत तेच या जोडप्याने करण्यास सुरुवात केली. पतीचा विश्वासघात करून तिने परपुरुषाला मिठीत घेतले होते. तर ती विवाहित आहे, एका मुलाची आई आहे, तिचा संसार आहे याचा विचार न करता सुरेशसारख्या कामंधाने तिच्या अब्रूला हात घातला होता. जनांची आणि मनाची लाज गुंडाळून ठेवत त्या दोघांनी एकमेकांना कुशीत घेतले. इथूनच त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. दिवसामागून दिवस जाऊ लागले. 1-2 वर्षाचा कालावधी निघून गेला. सुरेश हा हैदराबाद येथील सिकंदराबाद मिलिटरी कॅम्प ड्युटीवर होता. तो सुट्टीला 6 वर्ष महिन्याला आला की सुप्रिया व सुरेश हे मिळेल या संधीचा उपयोग करून आपले कामवासना पूर्ण करत असत. आता तर त्या दोघांना एकत्रच राहावे असे वाटू लागले होते. त्या दोघांच्या अशा वागण्याचा किंवा सुप्रियाच्या वागण्याबद्दल फरक हा राहुलला जाणवत होता. फ्लॅट, 4 चाकीच्या गाड्याच्या कर्जाने तो हैराण झाला होता. त्याला पैसे दिलेले देणेकरी तगादा लावत होते. त्यामुळे तो जास्तच वैतागला होता. आठवड्यातून तो एखाद्या दिवशी गावी यायचा. मात्र देणेकरी मंडळीमुळे त्याला काही करावे काय सुचत नव्हते. सुप्रिया सकाळी घरचे काम उरकून आली की मग मोबाईलवरून सुरेशसोबत सतत संपर्क करायची. ते दोघेही नवतरुण प्रेमीयुगलासारखे मोबाईलवर चॅटिंग करायचे. राहुलने बऱ्याचदा सुप्रियाला फोन केला तर तिचा फोन एंगेज सांगायचा. त्यावेळी त्याने विचारले की किती वेळ तुझा फोन चालू आहे, कोणाशी एवढे वेळ बोलते. त्यावेळेस ती उलट राहुलवर चिडायची, इथे माझा क्लायंटचा फोन येतो, मी त्यांच्याशी बोलत होते, एवढे काय तुमचं महत्त्वाचं काम होतं का. तिचे हे रागाचे बोलणे ऐकून राहुल गप्प बसायचा. दुसरीकडे सुप्रिया आणि सुरेश यांचे बोलणे रंगायचे. तेव्हा राहुलचा विषय निघायचा. ती सुरेशला म्हणायची, काय ते एकदाचं कर म्हणजे आपल्याला निवांत राहता येईल. साधारणपणे गेल्या महिन्यात सुरेश हा सुट्टीवर आला होता. त्यावेळेस ती सुरेशला म्हणाली की माझा नवरा माझ्यावर संशय घेतोय, सतत बडबड करतोय. जर तुला मी हवी असेल तर तू त्याचा बंदोबस्त कर लवकर. आता तो पुण्यात फ्लॅटवरही जात नाही, कारण तिथे त्याच्यावर कर्ज झाल्याने तेथे देणेकरी मंडळी येतात. त्यामुळे तो येथून येऊन जाऊन करतो. कधी कंपनीत राहतो. त्याचा कसा काय बंदोबस्त करायचा ते बघ. तिचा पती तिच्यासोबत राहू लागला म्हणजे ती आता आपल्याला भोगायला मिळणार नाही असे सुरेशला वाटले. ती पाहिजे असेल तर त्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे असे सुरेशलाही वाटू लागले. पण या कामासाठी आपल्याला आणखी एका व्यक्तीची गरज लागेल असा विचार त्याने केला. त्यासाठी त्याने त्याच्या आत्याच्या गावात चिंचपूर येथे राहणारा त्याचा जुना मित्र रोहिदास नामदेव सोनवणे याला भेटायचे ठरवले. कारण रोहिदास व सुरेश यांनी पूर्वी पोलीस भरतीसाठी एकत्रित प्रयत्न करत होते. त्यांनी एकत्र व्यायाम केला होता. परंतु सुरेश हा मिलिटरीमध्ये भरती झाला तर रोहिदास हा घरीच राहिला. तो मिळेल तिथे काम करत असायचा. सुरेशला सुप्रियाने सांगितले होते की माझ्या नवऱ्याने त्याच्या नावाचा 1 कोटी रुपयाचा विमा उतरवला आहे. तो मेल्यानंतर ते सगळे पैसे आपलेच असतील. मग सुरेशने रोहिदासला सांगितले की आपल्याला एकाचे काम करायचे आहे. ते काम फत्ते केल्यावर मी तुला बऱ्यापैकी पैसे देईन. रोहिदासला पैशाची गरज होती, त्यामुळे त्यांनी होकार दिला. आता रोहिदास सुरेशच्या मदतीला आला होता. दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी राहुल रात्रपाळीसाठी कामाला जाण्यासाठी निघणार हे सुप्रियाने सुरेशला फोन करून अगोदरच कळवले. फक्त घरातून किती वाजता बाहेर पडणार हे सुरेशला सांगणार होती. तोपर्यंत सुरेशने 2 हातोडे सोबत घेतले. तो रस्त्यावर दबा धरून बसला होता. सुरेश व रोहिदास या दोघांनी तोंड पॅक करून बांधल्यामुळे चेहरा काही दिसत नव्हता. रात्रीच्या अंधारात राहुल गाडीतून निघाला असता. सुरेश व रोहिदासने राहुलच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात 4 चाकी गाडीच्या काचा फुटल्या व राहुलला किरकोळ जखम झाली. पण राहुल त्याच्या हातातून निसटला. त्याने थेट जवळच असलेला बोटा पोलीस स्टेशन गाठले. तिथे झालेला प्रकार सांगितला. त्यावेळी तेथील पोलिसांनी राहुलला विचारले, तुमचा कोणावर संशय आहे का. त्यावेळी राहुलने माझा कोणावर संशय नसल्याचे प्रांजळपणे सांगितले. ती रीतसर तक्रार नोंदवून राहुल आपल्या कामाच्या ठिकाणी आला. नेहमीप्रमाणे कामच लागला. सुप्रियाने सुरेशला विचारले, काय झाले. त्यावेळी त्याने झालेला सर्व प्रकार सांगितला. कारण स्वतः फ्लॅट नरे येथे असून तेथे लोकांची देणी झाल्याने राहुल तिकडे जात नव्हता. म्हणून सुप्रिया राहुलला म्हणाली, तुम्ही चिंबळी येथे गणेश कदम मामाकडे राहता का, मी त्यांना फोन करून सांगते. त्यावर राहुल हो म्हणाला. दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुप्रियाने आपले मामा गणेश कदम यांच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी मामा काम करत असलेल्या कंपनीत होते. त्यांनी सुप्रियाला सांगितले की माझे पती राहुल हे नरे आंबेगाव येथून स्कोडा वोक्सवॅगन इंडिया या लिगो चाकण येथे कामावर येतात. त्यांना येण्या जाण्यासाठी लांब पडत असल्यामुळे त्यांना थोडे दिवस तुमच्या राहत्या घरी बर्गे वस्ती चिंबळी येथे राहू द्या. त्यावेळी गणेश कदम मामा सुप्रियाला म्हणाले, ठीक आहे, त्यांना माझ्या घरी राहण्यास पाठवून दे.
दुसऱ्या दिवशी दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास राहुल गाडेकर हा गणेश कदम राहत असलेल्या बर्गे वस्ती चिंबळी येथे राहण्यास आला। त्या दिवशी राहुलला रात्रपाळी ड्युटी असल्याने तो रात्री 10:30 वाजता त्याच्याजवळील पॅशन मोटरसायकलवरून कामाला गेला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरी आला। असाच 1-2 दिवसाचा कालावधी गेला। सुप्रियाने सुरेशला सांगितले की राहुल आता माझ्या मामाच्या घरी राहतोय, त्याला सध्या रात्रपाळी ड्युटी आहे। ही माहिती मिळाल्यानंतर सुरेश पाटोळे यांनी मित्र रोहिदास सोनवणे याला घेऊन बर्गे वस्ती कुरळी रस्त्यावर रेकी केली। 1-2 दिवस या रस्त्याची संपूर्ण माहिती घेतली। राहुल रात्रपाळी ड्युटीसाठी किती वाजता बाहेर पडतो, जाताना त्यांच्यासोबत कोण असते का, याची बारकाईने माहिती घेतली। दिनांक 23 मार्च 2024चा दिवस होता। त्या दिवशी गणेश कदम यांनाही रात्रपाळी ड्युटी होती, त्यामुळे ते रात्री 7:30 वाजता कामाला गेले। त्यानंतर रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास राहुल कामाला गेला। राहुल कामासाठी बाहेर पडला होता। राहुल बाहेर पडल्याची खात्री झाल्याने तो ज्या दिशेने बर्गे वस्तीने कुरळी रस्त्यावर आला त्याच्या एका बाजूला सुरेश व रोहिदास दबा धरून बसले होते। राहुल ज्या गाडीवरून कामाला चालला होता त्या गाडीला त्या दोघांनी धक्का मारून खाली पाडले। खाली पडलेला राहुलच्या पाठीवर सुरेशने झेप घेतली। हातामधील हातोडीने एक घाव राहुलच्या डोक्यात सबदिशी टाकला। तसा राहुल कोसळला। अचानकपणे हातोडीची मूठ निघाली म्हणून रोहिदासच्या हातामधील हातोडा सुरेशने काढून घेतला आणि हातोड्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली, तर रोहिदासने राहुलवर वार केले। दोघांनी अक्षरशः हातोड्याने डोके ठेचून राहुलचा खून केला। तो ठार झाल्याची खात्री करून ते दोघेही तिथून पळून गेले। काही वेळातच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या तरुणाला पाहून वाहने थांबवली। पाहता पाहता तिथे गर्दी वाढू लागली, त्यामुळे कोणीतरी व्यक्तीने तात्काळ आळंदी पोलीस स्टेशनला फोनद्वारे कळवले। बर्गे वस्ती कुरळी रोड दरम्यान एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असून नक्कीच काहीतरी घातपाताचा प्रकार असावा असा फोन आल्यावर तत्काळ आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी तिथे हजेरी लावली। तिथे बरेच गर्दी झाली होती। त्याच दरम्यान गणेश कदम यांना सुप्रियाने फोन करून कळवले की मामा, माझे पती राहुल याचा फोन लागत नाही, तुम्ही घरी जाऊन बघा पती राहुल कोठे आहेत। ते या दरम्यान रात्रीचे 11:20 झाली होती। सुप्रियाचा फोन आल्याने मामा गणेश कदम कामावरून आपल्या घरी यायला निघाला। या दरम्यान बर्गे वस्ती ते कुरळी गावाकडे असणाऱ्या शिव रस्त्यावरून जात असताना त्यावेळी बऱ्याच लोकांची गर्दी दिसली। पोलिसांच्या सायरन वाजत येणाऱ्या गाड्या त्यांनी पाहिल्या। काय झाले असावे या उत्सुकतेपोटी गणेश कदम त्या ठिकाणी पोहोचले। त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली व्यक्ती कोणाच्या ओळखीची आहे का असे पोलीस विचारत होते। गणेश कदम यांनी जवळ जाऊन पाहिले असता तिथे त्यांना भाचे जावई राहुल गाडेकर हा जखमी अवस्थेत पालत्या स्थितीत रोडवर पडलेला दिसला। त्याच्या डोक्यावर पाठीमागे गंभीर जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता। तसेच राहुलची मोटरसायकल जवळच पडलेली दिसली। तसेच मोटरसायकल शेजारी लाकडे दांडके असलेला हातोडा दिसला, तर पुढील बाजूस लोखंडी व गोलाकार साईचा हातोडा निघाल्याने अवस्थित पडलेला दिसला। त्यानंतर गणेश कदम यांनी पोलिसांना सांगितले की हा इसम माझे भाचे जावई आहे, तो म्हाळुंगे MIDCत कंपनीमध्ये कामाला आहे। गेल्या 4 दिवसापूर्वीच माझ्याकडे राहायला आला होता। मृतदेहाची ओळख पटल्यामुळे पोलिसांनी लगेच गणेश कदम व त्याच्या इतर नातेवाईकांच्या मदतीने पिंपरी रुग्णालयात नेले। तोपर्यंत साधारणपणे पहाटे 4 वाजण्याची वेळ झाली असेल। त्यावेळी तेथील डॉक्टरांनी औषध उपचार करण्यापूर्वी मयत झाल्याचे सांगितले। तोपर्यंत घटनास्थळास पंचनामा करण्यात आला। राहुल गाडेकर याचा खून झाल्याची रितसर फिर्याद गणेश कदम यांनी आळंदी पोलीस स्टेशनला नोंदवली। तोपर्यंत घटनास्थळी आळंदी पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथे आला होता। राहुल गाडेकरचा मृतदेह पोस्टमॉर्टम करून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। त्यानंतर राहुल गाडेकरच्या नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली। त्यांचा कोणावर संशय आहे का हेही विचारण्यात आले, परंतु त्यांच्या नातेवाईकांनी व घरच्या मंडळीने तपासात पूरक काहीही माहिती सांगितली नाही। म्हणून गुंडाविरोधी पथकांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी आपल्या तपास कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार केल्या। त्यापैकी एक टीम नरे आंबेगाव परिसरात जेथे राहुल राहत होता त्या घराच्या आजूबाजूचे CCTV फुटेज चेक करण्यात पाठवले। तसेच ज्या बर्गे वस्ती कुरळी रोडवरून राहुल कामाला निघाला होता त्या रोडचे CCTV फुटेजही मागवून घेतले। याशिवाय राहुलच्या गावाकडे जाऊन काही माहिती मिळते का यासाठी राहुलची पत्नी, आई, वडील, भाऊ यांच्याकडे चौकशी करण्यात आली। राहुलची पत्नी सुप्रिया वापरत असलेला मोबाईल ताब्यात घेण्यात आला। त्या नंबरवर गेल्या काही दिवसापासून आलेले कॉल चेक करण्यात आले। त्यावेळी त्या मोबाईलवर एक नंबर संशयासोबत वाटला। 23 तारखेनंतर त्या मोबाईलवर एकही फोन झाला नव्हता। तो फोन कोणाचा आहे त्याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांनी सुप्रिया गाडेकर हिला वारंवार चौकशी करून त्या नंबरची माहिती घेतली। या मोबाईलचे तांत्रिक लोकेशन अजून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळते का
याची सुप्रियाकडे विचारणा करण्यात आली. सुप्रिया सुरुवातीला काहीही बोलत नव्हती. मात्र महिला पोलीस कर्मचाऱ्याने सुप्रियाला 16वे रत्न दाखवल्यानंतर तिने सांगण्यास सुरुवात केली. सुप्रियाने माहिती सांगितली की तिचा नवरा राहुल हा पुण्यामध्ये नर्रे आंबेगाव परिसरात राहत होता. तो चाकण म्हाळुंगे MIDC निगोज स्कोडा फोक्सवॅगन येथे नोकरी करत होता. त्यावेळी मी नवले हॉस्पिटल येथे नर्स म्हणून काम करत होते. परंतु कोरोना कालावधीत मी अकोले येथे गावी गेले, त्यामुळे मी रक्तलघवी चेक करण्यासाठी लॅब निमगाव पागा या ठिकाणी सुरू केली. या काळामध्ये सुरेश मोठभाऊ पटोळे या व्यक्तीशी ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तो मिलिटरी मॅन होता. तो सध्या हैदराबादजवळ सिकंदराबाद येथे ड्युटीवर होता. आमच्या दोघांचे प्रेमसंबंध गेल्या 3-4 वर्षापासून सुरू होते. माझा पती राहुल याने त्याच्या नावावर 1 कोटीचा विमा उतरवला होता. त्याला नॉमिनेशन माझे होते. राहुल गेल्यानंतर 1 कोटी रुपये मला मिळणार होते, म्हणून ही गोष्ट सुरेशलाही सांगितली होती. राहुल हा माझ्यावर संशय घेऊन मला त्रास देत होता, हेही मी सुरेशला सांगितले होते. कारण राहुल हा माझ्या व सुरेशच्या प्रेमात अडथळा येत होता. म्हणून मी सुरेशने ठरवले की कुठल्याही परिस्थितीत राहुलला संपवायचे आणि मिळालेल्या विम्याचे कोटी रुपयामध्ये मौजमजा करायची. मी सुरेशला व या कामात त्याला मदत करणारा रोहिदास सोनवणे यास पैसे देण्यास कबूल केले होते. 10 तारखेला पुणे-नाशिक रोडवर त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी तो वाचला होता. म्हणून 23 तारखेला राहुलवर हल्ला करून त्याला संपवले होते. सुप्रियाने दिलेल्या या माहितीनंतर लगेच सुरेश पटोळे याला आणण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लोहारे हे तपास टीमसह सिकंदराबाद या ठिकाणी नेले. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनोद कुमार चौबे हे स्वतः सिकंदराबाद येथील वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलले आणि झालेला प्रकार त्यांनी सांगितला. त्यावेळी तेथील पोलीस व मिलिटरीच्या लोकांनी सहकार्य केले. तपास पथकाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सुरेशला विचारले असता तो म्हणाला, माझा यात काही संबंध नाही. मी तर मिलिटरीमध्ये सिकंदराबाद येथे नोकरीवर हजर आहे. त्याला आळंदी येथे आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता तो सुरुवातीला नाहीच करत होता. मात्र त्याला पोलीस खाक्या दाखवल्या असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात तुला आणखीन कोणी मदत केली असे विचारले असता त्याने त्याचा मित्र रोहिदास नामदेव सोनवणे याचे नाव सांगितले. मग लागले त्याची रात्री एका पथकाने रोहिदास सोनवणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मैताचा मोबाईल देखील काढून नेला होता. या तिघांनाही रीतसर अटक करण्यात आली आहे.